मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव समितीतर्फे 31 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या कीर्तन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली। महोत्सवात 7 जानेवारी रात्री 8 वाजता कॉलेज ग्राउंडवर संत पूजन होणार आहे। प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची अयोध्येत होत असलेली प्राण प्रतिष्ठा, विश्वसंत निवृत्ती महाराज यांचा सप्तशतकोत्तरी जयंती महोत्सव, तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391व्या राज्याभिषेक पूर्णाहुती सोहळ्यानिमित्त कीर्तन महोत्सव होत आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगाव तालुक्यातील 7 मोठ्या गावांमध्ये हा महोत्सव होणार आहे। या निमित्त समितीमार्फत जय्यत तयारी करण्यात आली। महोत्सवात विविध तालुक्यातील सौंदाणे, जोडगे, दाभाडी, करंजगव्हाण, वडनेर, रावळगाव, वडेल तसंच मालेगाव इथं नामवंत कीर्तन सोहळा होणार आहे। 31 डिसेंबर सौंदाणे इथं डॉक्टर जयवंत महाराज बोधले पंढरपूर, 1 जानेवारी जोडगे इथं निवृत्ती महाराज इंदोरीकर, 2 जानेवारीला दाभाडी इथं उद्धव महाराज मंडलिक, 3 जानेवारी रोजी करंजगव्हाण इथं संजय महाराज पाचपोर, 4 जानेवारीला वडनेर इथं ज्ञानेश्वर महाराज पाटील, 5 जानेवारीला रावळगाव इथं कान्होबा महाराज देहुरकर, 6 जानेवारीला वडेल इथं उमेश महाराज दशरथे, तसंच 7 जानेवारीला मालेगावात चंद्रशेखर महाराज देगुलकर यांचे रात्री 8 ते रात्री 10च्या दरम्यान कीर्तन सोहळे होणार आहेत। रामकृष्ण हरी, मी तनया गुरव आपणा सर्वांना आव्हान करते की भगवान प्रभू रामचंद्रांचा मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव प्रीत्यर्थ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादाभाऊ भुसे आणि माननीय सुनील माऊली देवरे यांच्या संकल्पनेतून आणि मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव समितीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात मोठा असा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलाय। ह्या सोहळ्याचा आरंभ 31 डिसेंबर पासून होणार आहे। तरुण पिढी व्यसनमुक्ती होऊन सन्मार्गाला लागावी या अशा शुद्ध हेतूने हा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलाय। 31 डिसेंबरला सौंदाणा तालुका मालेगाव येथे हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचा कार्यक्रम होईल आणि हे कीर्तन महोत्सवाचं पहिलं पुष्प गुंफतील। त्यानंतर 1 जानेवारीला झोडगे येथे हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कार्यक्रम होईल। त्यानंतर 2 जानेवारीला दाभाडी येथे हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांचं कीर्तन होईल। त्यानंतर 3 जानेवारीला हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर बुलढाणा यांचं कीर्तन होईल। त्यानंतर 4 जानेवारीला वडनेर येथे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा कार्यक्रम होईल। त्यानंतर 5 जानेवारीला तुकोबारायांचे वंशज हरिभक्त पारायण कान्होबा महाराज देहुकर यांचं कीर्तन होईल। 6 जानेवारीला वडेल येथे कीर्तन होईल। हरिभक्त पारायण उमेश महाराज दशरथे यांचं ते कीर्तन असणार आहे। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता म्हणजेच 7 जानेवारीला मालेगाव येथे MSG कॉलेजच्या प्रांगणात हरिभक्त पारायण म्हणजेच देगुलकर परंपरेचे पाईक हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज देगुलकर यांचं कीर्तन होईल। त्याचबरोबर दररोज ज्याही गावात कीर्तन असणार आहे त्या गावाची ग्राम स्वच्छता, सायंकाळी हरिपाठ, मंदिर स्वच्छता आणि मग रात्री 8 ते 10 कीर्तन। परंतु फरक फक्त एवढाच आहे की झोडग्याचे कीर्तन हे 6 ते 8 अशा वेळेस असणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा आणि आपण सर्वजण एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करूया असं आव्हान आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादाभाऊ भुसे आणि सप्ताह समितीने केलंय। धन्यवाद। या 7 गावांमध्ये होणाऱ्या कीर्तन महोत्सव समितीतर्फे ज्या गावांमध्ये कीर्तन सोहळा होणार आहे त्या गावातील संपूर्ण गावातील सर्व सामाजिक आणि धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार असून ग्राम स्वच्छता अभियानासह व्यसनमुक्तीवर प्रबोधन करण्यात येणार आहे। 7 तारखेला रात्री 8 वाजता तालुक्यातील सर्व कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांचं पूजन देखील करण्यात येणार आहे। देवाने दिलेला देह हा देव आणि देशासाठी सत्कारणी लागावा, संतांच्या आशीर्वादानेच देवांपर्यंत आपण पोहोचतो हे आपलं धर्मग्रंथ सांगतात। या दृष्टिकोनातून राज्यातील नामवंत संतांचं दर्शन मालेगाव जनतेला होणार आहे। डोळ्यांचे पारणे फेडणारा या महोत्सवाचा शहर तसंच तालुक्यातील नागरिकांनी लाभ उठवावा असं आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केलंय। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।